गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज आलेली सकाळच्या कामावरती. सकाळचा स्वयंपाक होता, एक काम झालं आहे ऑलरेडी, दुसऱ्या घरी आली स्वयंपाकासाठी. तर इकडे केलेली आज मस्तपैकी हेल्दी अशी ओट्स चिलेची रेसिपी याआधी देखील तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नक्की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता, किंवा परत हवी असेल तर कमेंटमध्ये ओट्स चिला असं लिहिलं तरी तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचू शकते. तर आज दीदीने नाश्त्यासाठी केलेलं मी ह्यांच्याकडे ओट्स चिला, हेल्दी असं बॉईल अंड, चहा, गुळाचा चहा पितात बघा. हे बघा, प्रोटीनसाठी एक अंड, ओट्स चिला आणि शुगर न वापरता गुळाचा चहा पितात. आपणच आहेत की आपण शुगर बॉडीमध्ये टाकत असतो, पण मीही करणार आहे, गुळाचा चहा पिणार आहे, हेल्दी पिणार आहे. आणि आमच्याकडे भरपूर असा पाऊस पडतो आहे, म्हणून व्हॉईसमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा. आणि दीदीने सेकंड रेसिपी सांगितलेली मला पालक पराठा करायला. तर पालक पराठ्यासाठी मी मिक्सी जारमध्ये थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि पालक टाकून मस्तपैकी प्युरी केली आणि बाउलमध्ये ह्या प्युरीला आपण ओतून घेतलेलं आहे. आणि प्युरी बघू शकता, मस्त असा कलर आला हिरवा. त्यामध्ये थोडेसे आपले ड्राय मसाले आपण ॲड करणार आहोत, म्हणजेच हळद, मिरची पूड, धणेपूड, ओवाही घातला पाहिजे, पचनाला खूप छान असतो हा. आणि याच्यामध्ये मस्त असं दिसणारं सफेद तीळ टाकायची. आणि सफेद तिळाचं जे काही कॉम्बिनेशन येतं ना, भाजून झाल्यावरती खरपूस भाजायचे पराठे, इवन कोणतेही पराठे असू द्या, त्यामध्ये जर तुम्ही तीळ टाकलं तर त्याची लेवल वाढते, त्याची व्हॅल्यू वाढते, स्वाद वाढतो. तर म्हणून आणि ह्या प्युरीमध्ये बसेल तेवढं आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. म्हणजे मिनिमम एवढी हाफ प्युरीमध्ये तरी पण 10-12 पराठे आरामात बनवू शकता. आणि मस्त असं टाईट वगैरे पीठ ठेवायचं, सैल ठेवायचं नाही आहे. म्हणजे आपण जशी चपात्याला पीठ मळतो ना त्या प्रकारेच. आणि बघा कलर का आला, एक नंबर असा कलर आलेला आहे. असं मस्त जेवण बनवून देत असते बरं मी सगळ्यांना, आणि घरी देखील करते, घरी कंटाळा करत नसते मी. आणि या दीदींकडे नेहमीच यूट्यूब रेसिपी वगैरे असतात, पण आज त्यांच्याकडे जास्त जेवण नव्हतं, पण तरीही मी वेळात वेळ काढून माझं शूट देखील केलेलं आहे आणि यांचा स्वयंपाक देखील खूप छान प्रकारे करून दिलेला आहे. बघू शका, हे बघा मस्तपैकी असं कॅमेरा माझा हलतो डुलतो, ते ठेवावं कॅमेरा समजत नाही, पण कसं तरी ॲडजस्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणून माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट देखील करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघा मला फॉलो केलं नाही, तिथे सबस्क्राईब करा. माझे यूट्यूब चॅनल देखील तेवढंच प्रेम देत जा जेवढं इंस्टावर आणि फेसबुकला देत आहे. तर प्लीज माझे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्तपैकी अशी ही आपण पराठे लाटून घेतलेले बघा, मस्त असे जाड ठेवायचे, जास्त पातळ वगैरे करायचे. आणि ह्याला आपण मस्तपैकी असं शेकून घेणार आहोत. पॅन आधीच मी गरम करून ठेवला होता, म्हणजे वेळ लागत नाही ना आपल्याला, पटपट करायचे पराठे. आणि परत मला दुसऱ्या घरी देखील जायचं होतं, म्हणून मी व्यवस्थित सगळं आधीच रेडी करून ठेवत असते. बघा मस्त असं झाला आहे दीदीचा फायनल स्वयंपाक. हे कमीत कमी 12-15 पराठे होते. वरून तूप लावू शकता तुम्ही, बटर लावू शकता. आणि 2-3 फुलके केलेले त्यांचे, हे बघा. आणि राईस, जिरा राईस आहे हा, त्यामध्ये जिरं, ऑनियन, घी घालून तडका लावून हा आपण राईस करू शकतो, अप्रतिम दिसतो. थँक्यू, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू.